दोन शब्द आहेत, इमोशन आणि इंटेलिजन्स. इमोशन्स म्हणजे भावना आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. सो तुम्ही तुमच्या भावनांच्या बाबतीत हुशार आहात का? पण इमोशनल इंटेलिजन्स शिकताना लोकांच्या लक्षात येतं की अरे काही गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, काही गोष्टी माझ्या कंट्रोलच्या बियॉन्ड आहेत, बियॉन्ड माय कंट्रोल. आय कॅनॉट डू एनिथिंग अबाउट इट. पण काही गोष्टी तर माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. माझ्या इमोशन्स ओळखणं, दुसरा किती पण ट्रिगर करू दे, स्वतःचा इमोशनल रिमोट कंट्रोल आपल्या हातामध्ये ठेवणं. प्रत्येक दिवस मिनिंगफुल आहे, पर्पजफुल आहे. आजच्या दिवसामध्ये मी लोकांशी बोलणार आहे आणि मी लोकांशी बोलल्यामुळे फक्त त्यांच्यावरच नाही, त्यांच्या फॅमिलीवर पण प्रभाव पडणार आहे हे माहित असल्यामुळे एव्हरी डे फील्स लाईक की दिस इज अ मिनिंगफुल डे. मला एक लक्षात आलं की इमोशनल इंटेलिजन्सचा वापर करून प्रत्येक व्यक्तीची आपण इनर पीस ही प्रायोरिटी आहे त्यांना जर समजलं तर वर्ल्ड पीस, जागतिक शांतता ही खूप महत्वाची आहे हे असं मला वाटतं. त्याच्यामुळे तो एक बदल तर घडवायचा होता आपल्याला आणि तो होताना मला दिसतोय. अगोदर मला वाटायचं की IAS झाल्यावर पण आपल्याला ऑटोनॉमी मिळू शकते, फ्रीडम, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन. नंतर माझ्या लक्षात आलं की सरकारी जॉबमध्ये एका लेवलच्या बियॉन्ड तुम्ही क्रिएटिव्ह होऊ शकत नाही, कारण तिथं स्ट्रक्चरला खूप महत्व आहे, SOPsला महत्व आहे, प्रोसिजर्सला महत्व आहे. ते म्हटले तू काय करतोस? मी म्हटलं अनलर्निंग करतोय. ते म्हटले कसं होईल, घरात बसून होतं का? नाही होणार. कसं केलं पाहिजे? ते म्हटले तू अशा गोष्टी कर ज्या तू आतापर्यंत केलेल्या नाहीस. एक्सप्लोर द अनएक्सप्लोर्ड. बरोबर आहे, अनलर्न करण्यासाठी वेगळ्या ठिकाणी गेले पाहिजे, वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. सो स्वतःला ओळखणं अवघड आहे का? आपण त्याच सर्कलमध्ये राहिलो तर अवघड आहे, पण आपण आहे त्या कंडिशनिंग मध्ये थोडंसं बाहेर पडलो, वेगळ्या ठिकाणी गेलो, नवीन लोकांना भेटलो आणि थोडी स्पेस क्रिएट केली तर मग आपला आतला जो आवाज आहे तो आपण ऐकायला चालू करतो. नमस्कार, मी निखिल कुंभार. कटकट या आपल्या YouTube चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत आशिष गुरव यांना. आशिष हे इमोशनल इंटेलिजन्स ट्रेनर आहेत आणि ह्या क्षेत्रात ते गेली 6 वर्ष झालं काम करतात. आजपर्यंत त्यांनी 400 पेक्षा जास्त सेशन्समधून जवळपास 20,000 लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. वेदांता ॲल्युमिनियम आहे, मदरसन आहे, त्यानंतर HCL आहे, मॅग्नास्टेअर, अशा बऱ्याचशा मोठ्या ज्या कंपनी आहेत त्यांच्यासोबत टाईप करून बरेचसे सेशन्स घेतलेले आहेत. वेगवेगळे ग्रुप्स जसं की सरकारी कार्यालये, त्याचबरोबर कॉर्पोरेट ऑफिसेस या ठिकाणी लोकांची असणारी मानसिकता, जेव्हा लोक ग्रुपमध्ये काम करतात किंवा समूहानं काम करतात तेव्हा लोकांमधली असलेली मानसिकता, मतभेद, जे अंतर्गत राजकारण याविषयी समूह भावाने विचार करून कसा आपण त्यातून एक मार्ग काढू शकतो किंवा त्यातून वेगळ्या पद्धतीने काम करून आपलं जे उद्दिष्ट आहे ते गाठू शकतो, हे कसं करावं हे आशिष हे शिकवतात. तर एकंदरीत UPSC पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आणि आता ते इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता ह्या क्षेत्रात करत असलेलं एक वेगळं काम, हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. स्वागत आहे आशिष. थँक्यू सो मच निखिल, थँक्स अ लॉट. आशिष दादा, UPSC पासून सुरू झालेला तुझा प्रवास, रेलवर म्हणजे एका रस्त्यानं जाणारी गाडी आणि मग हा रस्ता चुकला, आपण आपल्याला वेगळ्याच डेस्टिनेशन पर्यंत किंवा वेगळ्याच ठिकाणापर्यंत पोहोचायचं होतं, असं कधी जाणवलं आणि तू कधी ह्या क्षेत्राकडे वळा? सो माझं शिक्षण नवोदय विद्यालय कोल्हापूर येथे झालं, कागलमध्ये झालं. आणि मग CBSE शाळा असल्यामुळं आणि ग्रामीण भागातली लोक जी आहेत त्यांना माहिती आहे की नवोदय विद्यालय हे थोडे प्रीमियम स्कूल्स असतात. 5वीमध्ये एंट्रन्स एक्झाम होते आणि मग थोडं तिथल्या ज्या फॅसिलिटीज असतात खूप चांगल्या असतात. त्यामुळं पालकांना पण असं वाटतं की आपला मुलगा एकदा नवोदयाला गेला की काहीतरी चांगलं करेल. लकीली मला नवोदय विद्यालय कागलमध्ये एक्सपोजर खूप छान मिळालं, खूप छान शिक्षक होते आणि मग तिथं पण UPSCचा खूप बोलबाला असायचा, UPSCची चर्चा व्हायची. आमचे जे प्राचार्य होते RT लाड सर, ते UPSC बद्दल खूप बोलायचे. त्याच्यामुळे मला पण असं वाटलं की आपण UPSC करूया. सो तो एक ग्लॅमर पण होता. आणि तुम्ही जर पाहिलं तर शाहूवाडी जो भाग आहे, कोकरूड जो भाग आहे सांगलीमधला, तिथले बरेच अधिकारी झालेत. त्याच्यामुळे आपण पण अधिकारी व्हावं, आपल्याला पण तो ग्लॅमर मिळाला पाहिजे, ते रिस्पेक्ट मिळाला पाहिजे ही इच्छा होती. आणि त्याच्यामुळे सुरुवातीचा प्रवास तिथून चालू झाला की आपल्याला IAS अधिकारी बनायचं आहे, समाजामध्ये बदल घडवायचा आहे आणि आपल्याला पण तो जो रिस्पेक्ट त्यांना मिळतो, तिचे ग्लॅमर त्यांना मिळतं, ते पण मला मिळवायचं आहे. सो सुरुवात तिथून झाली आणि मग त्याच्यामुळे फर्ग्युसनला ऍडमिशन घेतलं. सो सुरुवातीला UPSCच करायची हा स्ट्रॉंग निर्णय होता आणि तो वेल इन्फॉर्म डिसिजन होता. असं नव्हतं की छोट्या काहीतरी टच पॉईंटवर तो निर्णय घेतला. दॅट वॉज अ वेल इन्फॉर्म डिसिजन. त्याच्यामुळे फर्ग्युसनला गेलो, तिथं BA केलं, मग MA, त्याच्यानंतर मग अटेम्प्ट्स द्यायला सुरुवात केली. सो 2016 पर्यंत 17 पर्यंत अजून पण ते कन्व्हिक्शन होतं. 2010ला मी फर्ग्युसनला ऍडमिशन घेतलं. सो 2017 पर्यंत 18 पर्यंत पण तेच होतं. जूनचे 2018 2017मध्ये मी UPSCची मेन्स दिली होती, त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स वाढला होता. SISC मुंबई जी नावाजलेली संस्था आहे तिथं होतो, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढला होता. पण परत 2017ची जी माझी प्रिलिम्स होती त्यातून मेन्सला गेलो.
पण ती काय मेन्स मला क्लिअर नाही करता आली. सो आतापर्यंत 3 अटेम्प्ट झाले होते. 2018ला परत मी प्रिलिम्स दिली, त्यावेळी प्रिलिम्स क्वालिफाय नाही झाली. मग आतापर्यंत मात्र असं झालं होतं की ग्रॅज्युएशनची एक 4 वर्ष झाली होती आणि मग UPSCचे 4 अटेम्प्ट झाले होते आणि हातात काहीच नव्हतं. बरोबर. आणि मग आता मात्र मला मी रिफ्लेक्शन मोडमध्ये गेलो, मी विचारलं की मी मागच्या 8 वर्षामध्ये काय कमवलंय काय गमवलंय. तर मला एक लक्षात आलं की माझा जो कॉन्फिडन्स होता तो मी गमवलाय सगळा. मी स्वतःला खूप क्रिटिसाइज करायला लागलो. सो UPSCची ज्यावेळी सुरुवात होते त्यावेळी लोकांना असं मनातल्या मनात आपण IAS झालेलो असतो, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण करणारच आणि लोक पण सपोर्ट करत असतात. आपल्या मनामध्ये पण एक प्रेरणा असते, एनर्जी असते. पण जसजसे आपला पहिला अटेम्प्ट होत नाही, दुसरा अटेम्प्ट होत नाही, तिसरा अटेम्प्ट होत नाही, मग मात्र मनामध्ये खूप भीती वाटायला लागते. मग असं वाटायला लागतं की अरे माझं आता काय होणार, मी नाही झालो तर काय. आणि मग त्यातून जे फ्रस्ट्रेशन, अँझायटी, फिअर, वरी ह्याचं जे सर्कल होतं त्यातून बाहेर पडणं खूप अवघड आहे. पण लकीली 2018मध्ये मी स्वतःला प्रश्न विचारला की आशिष तू कोण होतास काही वर्षांच्या पूर्वी आणि तू काय झालायस. मला उत्तर आलं की आशिष तू 12वी पर्यंत ना तू वाघ होतास आणि आता तुझी पाक बकरी झाली, शेळी झाली. रोज तुला एकच भीती, तू IAS नाही झालास तर काय, आणि तुला असं आयुष्य जगायचं आहे का, हा आत्मप्रश्न आला. मी म्हटलं अरे मला असं आयुष्य नाही जगायचं, मला परत वाघासारखं जगायचं जिथं मी खूप कॉन्फिडंट आहे, खूप आत्मविश्वास आहे, स्वतःविषयी मला भारी वाटतंय. आणि मग मी सोलो ट्रॅव्हल करायचा निर्णय घेतला. त्या सोलो ट्रॅव्हलमध्ये बऱ्याच गोष्टी मला कळल्या. मला सांगायला आवडेल तुला निखिल की मी 6 महिने कंटिन्युअस एकटाच प्रवास करत होतो, अनप्लॅन्ड सोलो ट्रिप. आणि त्याच्यामध्ये बरेच अनुभव मला आले, बऱ्याच गोष्टी मला कळल्या. त्यातून एक गोष्ट मला कळली की मला फॅसिलिटेशन करायला आवडतंय, मला ट्रेनिंगमध्ये इंटरेस्ट आहे. कारण प्रवास करताना बऱ्याच नवोदय विद्यालयामध्ये मी इन्फॉर्मल ट्रेनिंग सेशन्स घेतले. जम्मूमध्ये माझे एक सिनियर IAS अधिकारी आहेत जम्मूमध्ये, त्यांच्यासोबत राहून त्यांच्या जिल्ह्यातल्या ज्या शाळा आहेत तिथं मी इन्फॉर्मल ट्रेनिंग सेशन्स घेतले. आणि हे सगळं करताना मला कळलं की मला ट्रेनिंगमध्ये मजा येते, मला लोकांशी इंटरॅक्शन करताना मजा येते, लोकांना एकत्र घेऊन एक चांगला लर्निंग एक्सपिरियन्स क्रिएट करण्यामध्ये मला मजा येते. ॲट द सेम टाइम मला एक गोष्ट कळली की मला ऑटोनॉमी खूप महत्त्वाची आहे, फ्रीडम खूप महत्त्वाचं आहे, मला क्रिएटिव्हिटी खूप महत्त्वाची आहे, इनोव्हेशन महत्त्वाचं आहे. अगोदर मला वाटायचं की IAS झाल्यावर पण आपल्याला ऑटोनॉमी मिळू शकते, फ्रीडम, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन. नंतर माझ्या लक्षात आलं की सरकारी जॉबमध्ये एका लेवलच्या बियॉन्ड तुम्ही क्रिएटिव्ह होऊ शकत नाही, कारण तिथं स्ट्रक्चरला खूप महत्त्व आहे, SOPsला महत्त्व आहे, प्रोसिजर्सला महत्त्व आहे. पण माझ्या लक्षात आलं की एकतर मला आवडणारी गोष्ट कोणती, ट्रेनिंग, फॅसिलिटेशन, आणि दुसऱ्या बाजूला मला काय पाहिजे, मला क्रिएटिव्हिटी पाहिजे, ऑटोनॉमी पाहिजे, फ्रीडम पाहिजे. मग हे सरकारी जॉबमध्ये मिळणार नाही हे हळूहळू कळत गेलं. आणि त्याच वेळी इमोशनल इंटेलिजन्स हे जे पुस्तक आहे डॅनियल गोलमन यांनी लिहिले ते माझ्या हातामध्ये पडलं. आणि मग पूर्ण प्रवास मला आठवला की आशिष जो 12वी पर्यंत खूप कॉन्फिडंट होता, काही अटेम्प्ट झाल्यानंतर त्याचा सगळा कॉन्फिडन्स निघून गेला, त्याची सेल्फ इमेज खूप निगेटिव्ह झाली, तो स्वतःला खूप क्रिटिसाइज करायला लागला. आणि मग तो भीती, वरी, अँझायटी, टेन्शन, फ्रस्ट्रेशन याच सर्कलमध्ये फिरत होता, त्याला बाहेरच नाही पडता आलं. आणि मग आपल्या इमोशन्सना ओळखणं, त्यांना प्रोसेस करणं, त्यांचं व्यवस्थापन करणं हे एक लाईफ स्किल आहे. आणि हे जर नाही करता आलं तर आपण त्या चक्रामध्ये अडकतो. लकीली सोलो ट्रॅव्हल केल्यामुळे त्या चक्रातून मी बाहेर पडलो, मला कळायला लागलं मी कोण आहे, मी किती चांगला आहे, मी कोणत्या चांगल्या गोष्टी करू शकतो. मग तो पेन पॉईंट होता. हे पुस्तक ज्यावेळी मी वाचलं, डॅनियल गोलमननी लिहिलेलं, 1995 मध्ये लिहिलेलं त्यांनी पुस्तक आहे. आणि लकीली UPSC मध्ये पण त्याचा छोटासा भाग आहे पेपर 4 मध्ये. सो हे पुस्तक वाचल्यावर एक लक्षात आलं की अरे यार हे लाईफ स्किल आहे, हे आपल्याला का नाही शिकवलं. माझ्या शिक्षण व्यवस्थेनं मला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, फायनान्स हे सगळं शिकवलं. मला तर 11वी 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री एवढं आवडत नव्हतं, पण मला शिकवलं गेलं. पण माझ्या इमोशन्स कशा ओळखायच्या, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, लोकांच्या इमोशन्स कशा ओळखायच्या, ह्या ज्या डिफिकल्ट इमोशन्स आहेत, फिअर, स्ट्रेस, वरी, अँझायटी, यांना प्रोसेस कसं करायचं आणि यातून बाहेर कसं पडायचं, हे माझ्या शिक्षण व्यवस्थेनं मला का नाही शिकवलं. तो प्रश्न होता की हे जर मला कळलं असतं तर कदाचित मी व्यवस्थित अभ्यास करू शकलो असतो. बरोबर. आणि लाखो लोक या प्रोसेसमधून जातात आणि इमोशन्सना ते प्रोसेस करू शकत नाहीत, खूप त्रास त्यांना होतो, कॉन्फिडन्सवर त्याचा परिणाम होतो, प्रोडक्टिव्हिटीवर परिणाम होतो. त्यावेळी मी ठरवलं की या विषयावर मला जागरूकता करायला आवडेल. सो दॅट वॉज द स्टार्टिंग पॉईंट. UPSCची जर्नी हा पण एक वेल इन्फॉर्म डिसिजन होता. हळूहळू कळत गेलं की मला आणखीन चांगल्या कोणत्या गोष्टी करता येतात. सो सेल्फ अवेअरनेसचा ऍस्पेक्ट हळूहळू सोलो ट्रॅव्हलमुळे वाढत गेला. माझ्या कोर व्हॅल्यूज मला कळत गेल्या आणि त्या दृष्टिकोनातून मला कळलं की मला जे काही करायचं ते मला स्वतःला करावं लागेल, कारण मला ऑटोनॉमी पाहिजे, फ्रीडम पाहिजे. आणि मग काय करायचं ज्यामध्ये मी चांगला आहे. मग कशामध्ये चांगला आहे, तर मी ट्रेनिंगमध्ये चांगला आहे, फॅसिलिटेशनमध्ये चांगला आहे. मग विषय कोणता, इमोशनल इंटेलिजन्स, कारण मलाच कळलं होतं त्याचं महत्त्व किती आहे. सो असा हा प्रवास होता. 2019 मध्ये जूनला मी पहिली कार्यशाळा घेतली. कोल्हापूरची जी शिक्षक बँक आहे त्यांच्यासाठी कार्यशाळा घेतली. मग तिथून मला कळलं की लोकांना हा विषय आवडतोय. युजली लोक इमोशन्स बद्दल बोलत नाहीत बरं का,
पण त्या कार्यशाळेमध्ये पॉवर पॉईंटचा अजिबात वापर नव्हता. हसत खेळत ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून हा विषय ज्यावेळी पार्टिसिपेटिव्ह लर्निंगच्या माध्यमातून उलगडला, लोकांना खूप आवडलं. 2 तास कसे निघून गेले त्यांना पण कळलं नाही, मला पण कळलं नाही. त्यातून मला कळलं की हा विषय लोकांना आवडतोय, रुचतोय, पटतोय. स्टोरीजच्या फॉर्मॅटमधनं आपण जेव्हा त्यांच्याकडे घेऊन जातोय, त्यांना प्रश्न विचारतोय, त्यांना एक सेफ स्पेस क्रिएट करतोय जिथे ते ओपन अप होतील, तर तो लोकांचा सहभाग, त्यांचा फीडबॅक मला आवडला आणि त्याच्यानंतर बऱ्याच संधी मिळत गेल्या आणि त्याच्याच जोरावर आतापर्यंत 400च्या वर कार्यशाळा पूर्ण करता आल्या. दादा, तू जेव्हा स्वतःचा प्रवास उलगडून सांगतोयस, UPSC असेल किंवा नवोदयचं तुझं शिक्षण, तर मधल्या काळात तू फिरून आलेला आहेस. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःला ओळखणं सोपं आहे असं तुला वाटतंय का? म्हणजे आपण जेव्हा पर्पज म्हणतोय किंवा उद्दिष्ट काय आहे माझ्या जगण्याचं, मी का जन्माला आलोय, तर हे शोधणं किंवा ओळखणं सोपं आहे का असं तुला वाटतंय का? हे ओळखणं तितकंसं सोपं नाहीये. का? कारण आपलं एक लहानपणापासून कंडिशनिंग झालंय की एवढ्या वयात आपलं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, एवढ्या वयात आपल्याला नोकरी मिळाली पाहिजे, नोकरी पण अशी असली पाहिजे, त्याच्यानंतर माझा बंगला असला पाहिजे, कार असले पाहिजेत, अशा एक समाजाच्या एक्सपेक्टेशन्स आहेत. सो एक आपल्या आयुष्याचं ट्रॅजेक्टरी ठरली की हे असंच करायचं असतं. मला हे सोपं कुठं झालं? मी जसं म्हटलं की मी सोलो ट्रॅव्हलिंग करायला सुरुवात केलं. सगळ्यात पहिला स्पॉट माझा होता गोव्यामध्ये. सो गोव्यामध्ये एक त्यावेळी 2018 19 नो नेम हॉस्टेल नावाचं एक छोटंसं हॉस्टेल होतं. आणि मग माझ्या फ्रेंडनी मला सांगितलं की घरी बसून काय करतोयस? सो मी त्याची बॅकग्राऊंड थोडी देतो की ज्यावेळी 4था अटेम्प्ट झाला नाही त्यावेळी माझे एक मेंटर आहेत शंतनू दादा नावाचे. तर शंतनू दादांशी बोलताना मी माझ्या मनातलं सगळं दुःख त्यांच्या पुढे सांगत होतो. आणि मग त्यांनी पण UPSC केली होती, ते पण ट्रेनर होते, सरकारी अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण घ्यायचे. एका कार्यशाळेमध्ये त्यांची ओळख झाली होती माझी. ती एक सेफ स्पेस मला मिळाली, त्यांच्याशी ओपन अप माझं टेन्शन, फ्रस्ट्रेशन त्यांच्या पुढे मी मांडलं. ते म्हटले, आशिष काहीच प्रॉब्लेम नाही, हे असं चढ उतार येत असतात, तुला सध्या असं वाटतं का तुला काहीतरी नवीन करण्याची गरज आहे किंवा नवीन एनर्जीची गरज आहे, ती मिळाली तर चांगला UPSCचा अभ्यास होईल का? मी म्हटलं होईल. मग ते म्हटले सध्या ना तू थोडंसं अनलर्निंग कर आणि रिलर्न कर. मला ते शब्द निखिल खूप आवडले, अनलर्न आणि रिलर्न. म्हटलं अरे मागचे 5-6 वर्ष मी सेमच पॅटर्नमध्ये आहे, सकाळी उठायचं, चहा प्यायचा, पोहे खायचे, परत आपलं सगळा अभ्यास करायचा. मला अनलर्न करायची गरज आहे. मग अनलर्न कसं करायचं? तर कोल्हापूरमध्ये एक व्यक्ती, मी गावी आलो, सगळं सियाक मधलं सगळं पॅक केलं, मी गावी आलो. गावी आल्यावर एका अशाच कोचिंग क्लासमधल्या एका मित्रांना भेटलो. ते म्हटले तू काय करतोस? मी म्हटलं अनलर्निंग करतोय. ते म्हटले कसं होईल, घरात बसून होतं का? म्हटलं नाही होणार. कसं केलं पाहिजे? ते म्हटले तू अशा गोष्टी कर ज्या तू आतापर्यंत केलेल्या नाहीस, एक्सप्लोर द अनएक्सप्लोर्ड. म्हटलं बरोबर आहे, अनलर्न करण्यासाठी वेगळ्या ठिकाणी केलं पाहिजे, वेगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मग मी म्हटलं गोव्याला जाऊया, चला आपल्याजवळ गोवा आहे, गोव्यामध्ये आपण गोष्टी एक्सप्लोर करू. माझी एक फ्रेंड आहे दीपाली नावाची, तर दीपालीनं मला सजेस्ट केलं की गोव्यामध्ये एक हॉस्टेल आहे नो नेम नावाचं. मग तिथं मी गेलो आणि तिथं गेल्यावर मला जग वेगळं असतं हे कळलं. कसं कळलं मला निखिल? तिथं गेल्यावर मला असे लोक भेटले, ते एक बॅकपॅकर हॉस्टेल टाईप होतं आणि तिथं बरेच फॉरेनर्स येऊन राहत होते. गोव्यामधलं छोटंसं गाव आणि त्या गावामध्ये एकदम ही लोक असे कम्युनिटी टाईप राहत होते. तिथं गेल्यावर मला कळलं की काही लोक असे होते फॉरेनर्स जे मागचे 3 वर्ष कंटिन्युअसली ट्रॅव्हल करत होते. सो एक टीम नावाचा व्यक्ती, तो नेदरलँडमधून निघाला, टर्कीमध्ये आला, अफगाणिस्तान, पाकिस्तान, मग भारत, कंटिन्युअस 3 वर्ष प्रवास करत होता. दुसरा एक जण भेटला, तो तर कंटिन्युअस मागचे 7 वर्ष प्रवास करत होता सायकलवरून. मला असं लक्षात आलं की अरे यार, लाईफ इज सो बिग. मला जे सांगितलंय ना की तुम्ही लग्न करायचं किंवा ग्रॅज्युएशन झालं, नोकरी, त्याच्यानंतर मग तुमची गाडी, ह्याच्या पुढं पण आयुष्य आहे. आणि मी अशा एका कल्चरमधनं येत होतो की सॅटर्डे संडेलाच लोक आयुष्य जगतात असं मला वाटायचं. आणि ही लोक अशी होती बॅकपॅकिंग करणारी, ट्रॅव्हल करणारी, की प्रत्येक दिवस एन्जॉय करत होते. आणि तो मला ऍस्पेक्ट आवडला की प्रत्येक दिवस मॅटर करतो. मी असं काहीतरी विचार करणार की कुठल्या तरी दिवशी मी IAS होईल, तो झालं की आयुष्य सुखी होईल. मला हे कळलं होतं की सुख त्याच्यात काय नसतं. IAS झाल्यावर पण मग तुमच्या ट्रान्सफर्स आहेत, पोस्टिंग आहेत, प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन समस्या येते. सो कुठल्या तरी एका पॉइंटला मी खुश होईल आणि त्याच्यानंतर आयुष्य सॉर्टेड होईल असं काय नसतं. प्रत्येक दिवसाला मी चांगलं बनवू शकतो का, ह्या थॉट प्रोसेसने मी चाललो होतो. आणि त्यातनं मग ही लोक ज्यावेळी मला भेटली, मला कळलं की अरे जग खूप मोठं आहे, जगाला पण समजून घेतलं पाहिजे आणि स्वतःला पण समजून घेतलं पाहिजे. आणखीन एक गोष्ट मला कळली, काय होतं, स्वतःला समजणं एका बाजूला अवघड आहे. का? कारण आपण एका चक्रामध्ये अडकलोय. त्या चक्रामध्येच अडकलो की आपल्याला स्वतःला ओळखणं खूप अवघड आहे. पण मी बाहेर पडलो होतो ना. आणि मग इथं कसं असायचं, त्या नो नेम हॉस्टेलमध्ये सगळे लोक सकाळी उठायचे 6-7च्या आसपास आणि सगळे लोक एकत्र आम्ही योगा करण्यासाठी बीचवर जायचो. आणि मग तिथं बीचवर योगा करायचा,
आणि मग काही लोक स्विमिंग करायचे, मग परत आम्ही यायचो हॉस्टेलमध्ये, आलो की सगळे एकत्र ब्रेकफास्ट करायचो आणि मग पुस्तकं वाचत बसायचो, त्याच्यानंतर काही डिस्कशन्स चांगले करायचो. आणि मग मला कळलं की आयुष्यात मला हेच तर पाहिजे होतं, की मला रोज सकाळी योगा करायचा आहे, मेडिटेशन करायचं आहे, पुस्तकं वाचायला वेळ पाहिजे, चांगली लोक आजूबाजूला पाहिजे ज्यांच्यासोबत चांगली चर्चा करू शकतो. आणि ही स्पेस मला ज्यावेळी मिळली ना, त्याच वेळी तो स्वतःला ओळखण्याचा प्रवास आणखीन चांगला झाला. सो स्वतःला ओळखणं अवघड आहे का? आपण त्याच सर्कलमध्ये राहिलो तर अवघड आहे, पण आपण आहे त्या कंडिशनिंग मध्ये थोडंसं बाहेर पडलो, वेगळ्या ठिकाणी गेलो, नवीन लोकांना भेटलो आणि थोडी स्पेस क्रिएट केली, तर मग आपला आतला जो आवाज आहे तो आपण ऐकायला चालू करतो. मला वाटतं सेल्फ अवेअरनेस स्टार्ट्स विथ धिस. आर यू लिसनिंग टू युअर इनर व्हॉइस? आपला आतला आवाज प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काहीतरी सांगतोय, पण बऱ्याच वेळा जगाच्या अपेक्षा, आपल्या स्वतःकडूनच्या अपेक्षा याच्यामध्ये त्या आवाजाला आपण दाबून ठेवतो. ज्या क्षणी आपण तो आवाज ऐकायला चालू करतो आणि ते त्याच वेळी होतं ज्यावेळी आपण कंडिशनिंगमधनं बाहेर पडतो, आपल्या रेग्युलर एन्व्हायरमेंटमधनं बाहेर पडतो. सो टू आन्सर दिस, अवघड आहे का? थोडंसं अवघड आहे, पण सोपं कधी होईल? ज्यावेळी आपण रेग्युलर रुटीनमधनं बाहेर पडून वेगळ्या गोष्टी करून स्वतःला वेळ द्यायला लागू, त्यावेळी तो आवाज आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतोच. ती स्पेस क्रिएट केली की तो आणखीन चांगल्या रीतीने आपण ऐकू शकतो आणि ते ऐकता आलं की मग स्वतःला ओळखण्याची प्रक्रिया मात्र थोडी सोपी होऊन जाते. परत इमोशनल इंटेलिजन्सकडे येताना, इमोशनल इंटेलिजन्सच महत्वाचं का, किंवा भावनिक बुद्धिमत्ताच का, किंवा ह्या क्षेत्रातच काम का असं तुला वाटतं? म्हणजे ह्या क्षेत्रात काम करावं असं का वाटतं? सो झालं काय, मी जे सांगितलं की तो अवेअरनेस माझा वाढला होता. मला कळलं होतं की माझी कोर व्हॅल्यू काय आहे, फ्रीडम, ऑटोनॉमी, क्रिएटिव्हिटी. त्याच्यामुळे जे काय करायचं ते स्वतः करायचं, एवढं तरी झालं होतं. त्याच्यामुळे कुठलाही जॉब आपण करू शकत नाही ही क्लॅरिटी आली होती. आणि मग त्याच्यानंतर एक कळलं होतं की ज्यावेळी इन्फॉर्मल ट्रेनिंग सेशन्स घेतले होते नवोदय विद्यालयामध्ये, की मला हे फॅसिलिटेट करायला आवडतंय, लर्निंग प्रक्रिया आनंददायी बनवायला आवडते, हे सगळं कळलं होतं. मग याच्यानंतर विषय कोणता, तर इमोशनल इंटेलिजन्स का? तर ज्यावेळी डॅनियल गोलमनचं पुस्तक हातामध्ये आलं त्यावेळी कळलं की यार मलाच हा विषय खूप गरजेचा होता युपीएससी प्रिपरेशनमध्ये. आणि मीच जर इमोशनली इंटेलिजंट असतो युपीएससी प्रिपरेशनमध्ये, मला माझी अँझायटी, फ्रस्ट्रेशन, वरी हँडल करता आली असती, तर कदाचित मी चांगला अभ्यास करू शकलो असतो. आणि हे न करता आल्यामुळं माझंच किती नुकसान झालं. सो तिथून ती सुरुवात झाली की अरे हा विषय माहीत नसल्यामुळं माझंच नुकसान किती झालं. आणि आता सोलो ट्रिप केल्यानंतर जेव्हा हा विषय कळला, मी जेव्हा स्वतःला ओळखायला लागलो, माझ्या इमोशन्सला मॅनेज करायला लागलो, तर माझा कॉन्फिडन्स किती वाढला. म्हणजे मला हे कळलं हा विषय माहीत नसताना किती नुकसान होतंय, आणि माहिती झाला, स्वतःवर काम केलं की किती फायदा होतोय. त्याच्यामुळे मीच माझी केस स्टडी होतो. मला कळलं होतं की मलाच एवढा फायदा झालाय, तर लोकांना पण याचा फायदा झाला पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली 2018-19 मध्ये निखिल, कोरोनाच्या अगोदरची वेळ आहे, बऱ्याच लोकांना हा विषय माहिती नव्हता. कॉर्पोरेट वर्ल्डमध्येच याच्याविषयी खूप ट्रेनिंग सेशन्स व्हायचे. मला का कळला? मला युपीएससी मध्ये हा छोटासा पार्ट असल्यामुळे कळला, पण तरी पण मी डीप जाऊन अभ्यास केला नव्हता. सोलो ट्रॅव्हलिंगमुळे मी खूप डीप जाऊन त्याचा अभ्यास केला. मग मला हे कळलं हा विषय गरजेचा आहे का, तर आहे. मला फायदा झालाय का? प्रचंड फायदा झालाय. माझ्यासारखी कितीतरी लोक टेन्शनमध्ये असतील, फ्रस्ट्रेशनमध्ये असतील, अँझायटीमध्ये असतील, त्यांना याचा फायदा होईल का? होईल. आणि मग ह्याच्यावर कोणी जागरूकता तयार करते का, तर उत्तर आलं खूप कमी प्रमाणात. फक्त कॉर्पोरेट वर्ल्डमध्येच याचे ट्रेनिंग सेशन 2018-19 पर्यंत व्हायचे. बाकीच्या ठिकाणी खूप कमी लोकांना याच्याविषयी जागरूकता होती. त्याच्यामुळे मी म्हटलं की हा विषय असा आहे ज्याच्याविषयी जागरूकता खूप कमी आहे आणि याच्यावर मी स्वतःवर काम केलंय, मला याची एक चांगली अंडरस्टँडिंग आहे. तर या विषयापासूनच आपण सुरुवात करूया, कारण मला माहित होतं की हा विषय प्रचंड गरजेचा आहे. लोकांना कळला, फक्त एवढं जरी अवेअरनेस आला की माझ्या इमोशन्सना आपण हाताळू शकतो, आपल्या इमोशन्सचं व्यवस्थापन करू शकतो, त्यांचा चांगला वापर करून आयुष्य आणखी सुंदर आणि समाधानी बनवू शकतो, हे मला स्वतःला कळल्यामुळे तो कॉन्फिडन्स होता की यार हा लोकांच्यापर्यंत विषय घेऊन जाऊया. अतिशय दुर्लक्षित हा विषय आहे. सो बाय दॅट टाइम एवढं तरी कळलं होतं की इमोशनल इंटेलिजन्स इज अ टॉपिक ऑफ अटमोस्ट इम्पॉर्टन्स, येट इट इज हायली इग्नोर्ड. स्कूलिंगमध्ये याचा कुठे चर्चा होत नाही. कॉलेजेसमध्ये इमोशनल इंटेलिजन्स विषयी कधी तू निखिल ऐकलेस का? नाही. आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये पण आपण कधी विचार करतो की अरे मला राग येतोय, रागाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, भीतीचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, मला लोकांना इन्स्पायर करण्याची ॲबिलिटी बिल्ड करायची आहे. घरात पण याची शक्यतो चर्चा होत नाही, सोसायटीमध्ये पण होत नाही, स्कूलमध्ये पण होत नाही. त्याच्यामुळे ते कन्व्हिक्शन आणखीन वाढलं की अरे अति महत्वाचा विषय, पण कुठंच याची चर्चा होत नाही. बरोबर. So let's become that person who creates awareness about it. Let me become that person who creates awareness about it. That was the point. आणि त्याच्यामागे ते कन्व्हिक्शन होतं की याच्यामुळे खूप फरक पडतोय. काय असते इमोशनल इंटेलिजन्स, म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं असते काय? भावनिक बुद्धिमत्ता तसं पाहिलं तर खूप सोपा विषय आहे.
दोन शब्द आहेत, इमोशन आणि इंटेलिजन्स. इमोशन्स म्हणजे भावना आणि इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता. सो तुम्ही तुमच्या भावनांच्या बाबतीत हुशार आहात का? सो सगळ्यात पहिलं इमोशनल इंटेलिजन्स मध्ये दोन भाग आहेत. मला माझ्या भावना कळतात का? माझ्या भावना मला ओळखता येतात का? आणि मग ओळखल्यावर कोणत्या भावना मला सपोर्ट करतात, कोणत्या भावनांचं व्यवस्थापन केलं पाहिजे. माझा राग मला मदत करतोय का? माझी भीती मला मदत करते का? या ज्या भावना आहेत, राग, भीती, चिंता, टेन्शन, फ्रस्ट्रेशन, ज्यांना आपण ओव्हरवेल्मिंग इमोशन्स म्हणतो किंवा कधी कधी अनप्लेझंट इमोशन्स म्हणतो, त्यांचा माझ्या आयुष्यामध्ये काही अडथळा तयार होतोय का? त्याचा माझ्या आयुष्यावर काही प्रभाव पडतोय का? प्रोडक्टिव्हिटीवर प्रभाव पडतोय का? इफेक्टिव्हनेसवर प्रभाव पडतोय का? आणि पडत असेल तर त्याचं व्यवस्थापन मला करता येते का? सो इमोशनल इंटेलिजन्समध्ये दोन भाग. सगळ्यात पहिला भाग, माझ्या भावना मला कळतायत का? त्यातल्या ज्या त्रासदायक इमोशन्स वाटतायत मला सध्या, त्यांचं व्यवस्थापन मला करता येते का? ऑन दी अदर हँड, ज्या प्लेझंट इमोशन्स आहेत, लव, काइंडनेस, पीस, याचा वापर करून मला माझी प्रोडक्टिव्हिटी वाढवता येईल का? सोपं उदाहरण आहे, समजा मी काहीतरी आर्टिकल लिहायला बसलोय. आर्टिकल लिहिताना मी ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड फील करतो आणि त्या फ्रस्ट्रेशनमध्ये मी आर्टिकल चांगलं लिहिल का निखिल? काय वाटतं तुम्हाला? नाही. ऑन दी अदर हँड, समज मी त्यावेळी त्याच्या अगोदर एक 5 मिनिटं मेडिटेशन केलं, स्वतःला सेंटर्ड केलं, नाव आय एम फिलिंग व्हेरी पीसफुल, कम्फर्टेबल, जॉयफुल, आणि या इमोशनल स्टेटमध्ये मी जर लिहायला बसलो तर कदाचित आर्टिकल चांगलं होईल. सो इमोशन्सचा आपल्याला चांगल्या रीतीने वापर करता येतो, चॅनलाइज करता येतं. सो फर्स्ट पार्ट, मला माझ्या इमोशन्स ओळखता येतात का? त्याचं व्यवस्थापन करता येते का? त्यांना प्रोसेस करता येते का? दॅट इज वन पार्ट. दुसरा पार्ट इमोशनल इंटेलिजन्स मधला, मला लोकांच्या भावना ओळखता येत आहेत का? आपल्या आजूबाजूला बरेच लोक असतात बघ, आपण टेन्शनमध्ये असतोय, चेहऱ्यावर दाखवत नाही आपण, पण तो मित्र येऊन म्हणतो की भावा काय टेन्शनमध्ये आहेस, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे काय? दिस इज इमोशनल इंटेलिजन्स. मला लोकांच्या भावना ओळखता येतात का? अशा वेळेला ज्यावेळी पुढचा व्यक्ती काहीच बोलत नाही, काही क्लू पण देत नाही, तरी पण तुम्हाला सबकॉन्शियसली ओळखता येतं पुढचा व्यक्ती कोणत्या इमोशनल स्टेटमधून जातोय. सो दुसरा भाग, मला लोकांचे इमोशन्स ओळखता येतात का? आणि मग लोकांना प्रेरित करता येते का? त्यांच्याकडून काहीतरी मोठी कामं करून घेता येतात का? आणि हा जो दुसरा पार्ट आहे, लोकांना एकत्रित घेणं आणि त्यांच्याकडून काहीतरी मोठं काम करणं. ग्रेट लीडर्स, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा गांधी असतील, नेल्सन मंडेला असतील, या लोकांना, सुभाषचंद्र बोस असतील, यांना लोकांच्या भावना खूप चांगल्या रीतीने ओळखता यायच्या आणि ते लोकांना इतकं इन्स्पायर करायचे, मोटिवेट करायचे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांना, मावळ्यांना इतकं मोटिवेट केलं की ते स्वराज्यासाठी जीव पण द्यायला तयार होते. आणि आत्ता पण महाराजांशी आपलं नातं खूप भावनिक आहे, आत्ता पण आपण भावनिक होतो. दिस इज द अबिलिटी. ग्रेट लीडर्स, दे आर व्हेरी गुड ॲट क्रिएटिंग इमोशनल बॉन्ड. आणि लोकांच्या सोबत एकदा तुम्ही भावनिक नातं तयार केलं की लोक तुमच्यासाठी काहीही करायला तयार होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, मोठं काम करायचं असेल तर एकटा निखिल किंवा एकटा आशिष करू शकत नाही, लोक लागतात. आणि त्याच्यासाठी जी इमोशनल इंटेलिजंट लोक असतात, लीडर्स असतात, त्यांना दुसऱ्यांच्या भावना ओळखता येतात, नर्चर करता येतात. ते लोकांच्या सोबत एक भावनिक नातं तयार करतात आणि त्या भावनिक नात्याला चांगलं वापर करून ते लोकांच्याकडून खूप मोठं काम तयार करून घेतात. सो इमोशनल इंटेलिजन्सचे दोन भाग आहेत. सगळ्यात पहिलं, मला माझ्या इमोशन्स ओळखता येतात का? प्रोसेस करता येतात का? ज्या भावना त्रासदायक आहेत त्यांचं व्यवस्थापन करता येतं का? आणि दुसऱ्या बाजूला, मला लोकांच्या भावना ओळखता येतात का? मी एम्पथाइज करू शकतोय का लोकांशी? आणि मग हे सगळं केल्यानंतर मग लोकांना मी मोटिवेट करतोय का? त्यांना इन्स्पायर करतोय का? आणि हे सगळं करून एक चांगलं काम एकत्रितपणे मी करतोय. सो इमोशनल इंटेलिजन्स इज व्हेरी सिम्पल इन दिस वे. तू जे सेशन्स घेतोय किंवा जे गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत किंवा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये, तर त्याचं श्रेय तुला आहे. म्हणजे एक वेगळं श्रेय असं मिळते की वेगळ्या पद्धतीनं तू ते कंडक्ट करतोयस, ते जे सेशन्स आहेत ते. त्याचबरोबर तू आता महाराजांच्याबद्दल किंवा विवेकानंद आहेत त्यांच्याबद्दल बोलला, तर नेत्यांच्या इमोशनल इंटेलिजन्स किंवा लीडर्सची जी भावनिक बुद्धिमत्ता आहे, तर त्या संदर्भानं तू जे 10 मॉड्यूल्स तयार केले, आणि मग ते नेमकं काय आहे? सो ह्याच्यामध्ये काय होतंय, सगळ्यात महत्त्वाचं, इमोशनल इंटेलिजन्स हा विषय तसा पाहिला तर त्याचा व्याप खूप मोठा आहे. मला रिजेक्शन्स हँडल करता येतात का? मला फ्रस्ट्रेशन हँडल करता येते का? मला लोकांच्या भावना ओळखता येतात का? रॅपो बिल्ड करता येतोय का? नेटवर्किंग बिल्ड करता, एक चांगलं नेटवर्क बिल्ड करता येतात का? लोक माझं ऐकतायत का? मला लोकांना इन्फ्लुएन्स करता येते का? अशा बऱ्याच गोष्टींचा इमोशनल इंटेलिजन्समध्ये सहभाग आहे, समावेश आहे. सो आता हे सगळे ज्यावेळी मी सुरुवात अशी केली की मला कॉमन मॅनला, म्हणजे माझे जे मेंटर आहेत शंतनू दादा, त्यांनी मला काय सांगितलं, मी जेव्हा त्यांना म्हटलं की दादा मला एक लक्षात आलं की मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, ट्रेनिंगमध्ये काहीतरी करायचं आहे, इमोशनल इंटेलिजन्सवर करायचं आहे,
आणि माझे मॉड्यूल्स तयार करायचे आहेत मला, मी काय करू? तर ते म्हटले, हे बघ आशिष, तुला इमोशनल इंटेलिजन्स समजलाय का? मी म्हटलं हो. तर ते म्हटले, तुला समजलाय का नाही हे समजून घ्यायची एक लिटमस टेस्ट आहे. तर ते काय म्हटले, तुझ्या गावातल्या एखादा 10वी पास व्यक्तीला शोध आणि त्याला इमोशनल इंटेलिजन्स सांगायचा प्रयत्न कर. त्याला जर समजलं, ह्याचा अर्थ तुला पण ते समजलं. मग मी ते चॅलेंज म्हणून घेतलं. मी खूप लोकांशी बोलायला लागलो, प्रश्न विचारायला लागलो. त्यातनं मला कळलं की लोकांना हा विषय जर आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगितला, त्यांना काही रिलेव्हंट प्रश्न विचारले, तर हा विषय त्यांना कळतोय. सो सुरुवातीला इंटेन्शन एवढंच होतं की सोप्या भाषेमध्ये हा विषय लोकांच्या समोर उलगडून सांगायचा. एकदा का लोकांना कळलं हा विषय काय आहे की ते स्वतः इम्प्लिमेंट करायला लागतात. सो सुरुवात तिथून झाली की सोप्या भाषेमध्ये सांगूया. आणि मग हळूहळू त्याच्यामध्ये मॉड्यूल्स नवीन बिल्ड होत गेले. मग त्याच्यामध्ये आपण आणखीन काही एलिमेंट्स आणल्या, जसं की आत्ता जे आपलं पॉवरफुल मॉड्यूल आहे त्याचं नाव आहे मुव्हिंग फ्रॉम रिॲक्टिव्हिटी टू रिस्पॉन्स. सो रिॲक्शन म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये प्रतिक्रिया म्हणतो. सो प्रतिक्रिया ही खूप फास्ट असते, इन्स्टंटेनियस असते आणि तिथं परिणामांचा विचार केला जात नाही. ऑन दी अदर हँड रिस्पॉन्स, ज्याला आपण मराठीमध्ये प्रतिसाद म्हणतो, प्रतिसाद हा सावकाश असतो, स्लो असतो, तिथं परिणामांचा विचार केला जातो. बऱ्याच वेळेला काय होतं, हे जे लीडर्स आहेत, सिनियर लेवलचे लीडर्स आहेत, ते खूप स्ट्रेस आणि फ्रस्ट्रेशनमध्ये असतात. सो ज्यावेळी लोक स्ट्रेसमध्ये आहेत, फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत, प्रेशरमध्ये आहेत, बाय डिफॉल्ट ते रिॲक्टिव्ह मोडमधून ऑपरेट करतात. अचानक कुणाला काहीतरी बोलून देणं, परिणामांचा विचार न करता लोकांना दुखावणं किंवा एकदम फास्ट इम्पल्सिव्ह डिसिजन्स घेणं, हे सगळं केलं एखाद्या लिडरनी तर लोक पण दुखावतात आणि निर्णय पण चुकतात. ऑन दी अदर हँड त्यांना जर डोकं शांत ठेवता आलं, आणि कधी ज्यावेळी सगळं नॉर्मल आहे त्यावेळी डोकं शांतच असतं की, ज्यावेळी एकदम टर्ब्युलंट सिच्युएशन आहे, ज्यावेळी ते डिफिकल्ट क्लायंटला भेटतायत, ज्यावेळी एकदम अनस्टेबल करणारी सिच्युएशन आहे, त्यामध्ये पण त्यांना जर डोकं शांत ठेवता आलं, रिॲक्शन न देता त्यांना रिस्पॉन्स देता आला, तर खूप चांगले रिलेशन्स बिल्ड करता येतात. लोकांना पण आपण समजून घ्यायला लागतो, सांभाळायला लागतो. ॲट द सेम टाइम आपले निर्णय पण खूप वाईज होतात. सो रिस्पॉन्सिव्ह पीपल दे टेक वाईज डिसिजन्स. आणि जर आपला डिसिजन वाईज नसेल तर कंपन्यांचं लाखोचं नुकसान होतं, करोडचं नुकसान होतं. मग त्याच्यामुळे आपला सध्याचा जो फोकस आहे तो या मॉड्यूलवर थोडा जास्त आहे. आपण सुरुवातीतून करतो, रिॲक्टिव्हिटी काय आहे, रिस्पॉन्स काय आहे आणि रिॲक्टिव्हिटीमधनं रिस्पॉन्समध्ये कसं जायचं. सो हे मॉड्यूल आपलं खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर आपण आर्ट ऑफ लिसनिंगवर पण काम करतो. मला एखाद्याच्या भावना समजून घ्यायच्या आहेत, नुसतं बोललो तर मला भावना समजत नाहीत ना, मला ॲक्टिव्ह लिसनिंग करता आलं पाहिजे, ॲक्टिव्हली ऐकता आलं पाहिजे. आणि त्याच्यावर आपण एक ॲक्टिव्ह लिसनिंगचं मॉड्यूल बनवलेलं आहे. सो अशा प्रकारचे वेगवेगळे मॉड्यूल्स. एक मॉड्यूल आपलं एम्पथीवरचं आहे, एम्पथी म्हणजे नक्की काय, एम्पथी कशी बिल्ड करायची. सो अशा प्रकारे आपण वेगवेगळे मॉड्यूल्स ओव्हर द पिरियड बनवत गेलेलो आहे. आणि जशी क्लायंटची रिक्वायरमेंट येते, सो इमोशनल इंटेलिजन्समध्ये टोटल 12 कॉम्पिटन्सीज आहेत. सो इमोशनल इंटेलिजन्सचे टोटल 4 भाग आहेत. सेल्फ अवेअरनेस, स्वतःला ओळखणं, आणि त्याच्यामध्ये माझ्या इमोशन्स मला ओळखता येतात का. सेल्फ अवेअरनेस ही खूप मोठी टर्म आहे. तर माझ्या स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, मला अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत, मला थ्रेट्स कोणत्या आहेत, त्याच्या बियॉन्ड माझी पॅशन काय आहे, माझे व्हॅल्यूज काय. जसं मला कळलं की ऑटोनॉमी इज माय कोअर व्हॅल्यू, फ्रीडम इज माय कोअर व्हॅल्यू, तसं हे सगळं कळणं हा सेल्फ अवेअरनेसचा मोठा भाग आहे. आणि त्याच्यामध्येच इमोशनल सेल्फ अवेअरनेस म्हणजे माझ्या इमोशन्स मला ओळखता येतात का, कोणत्या इमोशन्स मला मदत करतायत, कोणत्या इमोशन्स मला मागं खेचतायत, इमोशन्सचा माझ्यावर काय परिणाम आहे, हे सगळं सेल्फ अवेअरनेसमध्ये येतं. दुसरा कंपोनेंट आहे सेल्फ मॅनेजमेंट. समजा आता मला कळलं की कोणत्या तरी इमोशन्स ह्या मला त्रासदायक ठरतायत, मग त्याचं व्यवस्थापन कसं करायचं ते सेल्फ मॅनेजमेंटमध्ये येतं. त्याच्यानंतरचा कंपोनेंट आहे सोशल अवेअरनेस. मला लोकांच्या भावना ओळखता येतात का, माझ्या भावनांचा लोकांच्या भावनांच्यावर परिणाम आहे आणि लोकांच्या ज्या भावना आहेत त्याच्यामुळे पण माझ्या भावना अफेक्ट होत आहेत. लोकांच्या बिहेवियरमुळे, माझे फॅमिली मेंबर्स असतील, मित्र असतील, शिक्षक असतील, त्यांच्यामुळे मी अफेक्ट होतोय, माझ्यामुळे ते अफेक्ट होत आहेत. सो हे डायनॅमिक्स जे आहे ते लक्षात घेण्यासाठी सोशल अवेअरनेस. त्याच्यानंतर आहे रिलेशनशिप मॅनेजमेंट. आपले नातेसंबंध आणखीन दृढ कसे करायचे, चांगले कसे करायचे. सो ह्या सगळ्या 4 पिलर्समध्ये टोटल 12 कॉम्पिटन्सीज आहेत. आणि मग ह्या 12 कॉम्पिटन्सीमध्ये क्लायंटची जी रिक्वायरमेंट येते, जेव्हा आपण सुरुवातीला क्लायंट सोबत बसतो, आता माझं जास्तीत जास्त काम चालतं हे कॉर्पोरेट वर्ल्ड सोबत चालतं. सो कॉर्पोरेट वर्ल्ड जे आहे त्यांना तर 1995 मध्ये डॅनियल गोलमनने ज्यावेळी पुस्तक लिहिलं त्यावेळीपासूनच कळलं होतं की इमोशनल इंटेलिजन्स गरजेचं आहे. आणि खास करून लिडर्समध्ये तर इमोशनल इंटेलिजन्स गरजेचं आहे. त्याच्यामुळे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मोठ्याच्या कंपन्या आहेत, जसं तू बोलताना म्हटलास वेदांता ॲल्युमिनियम आहे, वर्ल्डलाईन आहे, मदरसन आहे, या कंपन्यांच्या मध्ये ट्रेनिंगवर खूप एम्फसिस असतो. मग जेव्हा आपण त्यांच्यासोबत बसतो त्यावेळी समजून घेतो की त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये काही चॅलेंजेस आहेत का, त्यांच्या लिडरशिप टीममध्ये काही चॅलेंजेस आहेत का, मग त्या चॅलेंजेसना कोणतं सोल्युशन इमोशनल इंटेलिजन्सच्या माध्यमातून देता येईल असं आपण डायग्नोसिस करतो.
आणि त्याच्या बेसिसवर आपण ट्रेनिंग रेकमेंड करतो. सध्या जितके आपण डायग्नोसिस केले तिथं आपल्याला लक्षात आलं की रिॲक्टिव्हिटी वर्सेस रिस्पॉन्स ही कॉन्सेप्ट लोकांना खूप आवडते. त्याच्यामुळे त्याच्यावर आपण खूप सध्या जास्त काम करतोय. जेव्हा असा इमोशनल इंटेलिजन्स ट्रेनर किंवा भावनिक बुद्धिमत्तेच्या संदर्भानं काम करणारा एखादा व्यक्ती आपल्याकडे येतोय तर लोकांचा काय म्हणजे प्रतिसाद असतोय की प्रतिक्रिया असते त्याच्यावर? नाही, लोक एकतर आपल्याकडे जे येतात ना ते लर्निंग माइंडसेटने येतात की त्यांना शिकायचं असतं. कारण मला हे लक्षात आलं की आता मी बरेच ऑनलाईन सेशन्स पण घेतो जिथं खूप छोट्या गावातली लोक पण आहेत. म्हणजे भंडारा, गोंदिया, नागपूरच्या बाजूची छोटी गावं किंवा कोल्हापूरमधली पण छोटी गावं तिथले पण लोक ऑनलाईन सेशनला येतात. तर येण्यामागे त्यांचं उद्दिष्ट हेच असतं की हा काहीतरी नवीन विषय कुठेतरी ऐकलेलं असतं पण काय माहीत नसतं. ते आपल्याकडे येतात. मग आल्यावर त्यांना काय फायदा होतो हे सांगू शकतो. तुला ते ऐकायचं आहे का? सो युजली लोक आल्यावर त्यांचा पहिला फीडबॅक काय असतो की सर इमोशन्स इतक्या पॉवरफुल आहेत हे आम्हाला माहितच नव्हतं. त्याच्यानंतर दुसरं असतं की सर मी रिॲक्टिव्ह मोडमध्ये इतके दिवस आहे हेच मला माहित नव्हतं. एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो. सो माझे एका सेशन मधले आहेत, मी त्यांचं नाव बदलून वेगळं नाव घेतो. सो असं इमॅजिन करूया की विजय नावाचे ते सर होते. ते मला ऑनलाईन सेशनमध्ये होते एक साधारण 2 महिने आणि 2 महिन्यानंतर ते मला म्हटले की आशिष सर तुम्ही भेटलात खूप भारी झालं आणि मला असं वाटतं की तुम्ही मला काही वर्षापूर्वी भेटायला पाहिजे होतं. म्हटलं का हो, काही वर्षापूर्वी भेटलो असतो तर काय झालं असतं? ते म्हटलं हा विषय खूप पॉवरफुल आहे, हा विषय तुम्ही मला 4 वर्षापूर्वी शिकवला असताना माझं आयुष्य खूप बदललं असतं. आता मला निखिल खूप आश्चर्य वाटलं की इमोशनल इंटेलिजन्समुळे काय आयुष्य एवढं बदललं असतं. तर त्यांनी जी स्टोरी सांगितली त्यानंतर मला कळलं की हो यार, लोकांचे आयुष्य बदलू शकतात इमोशनल इंटेलिजन्स. तर हे विजय सर आहेत, हे एका मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करत होते. परफॉर्मन्स खूप भारी होता, टॉप परफॉर्मर होते. तरी पण त्यांचे जे मॅनेजर होते ते खूप टॉक्झिक होते आणि मग ते त्यांना चमचेगिरी करणारी लोक आवडायची. आणि मग परफॉर्मन्स कसा पण असो ते फरक पडायचा नाही. लोकांनी मला चांगलं म्हटलं पाहिजे, स्तुती केली पाहिजे. विजय सर असे होते की त्यांना कामाशी मतलब होता, चांगलं काम करायचे. पण बऱ्याच वेळेला मॅनेजरला ते अप्रिशिएट करत नसल्यामुळे किंवा त्यांची चमचेगिरी करत नसल्यामुळं मॅनेजरच्या बॅड बुकमध्ये होते. आणि मग हे मॅनेजर काय करायचे, प्रत्येक रिव्ह्यू मीटिंगमध्ये ह्यांना पुढे बोलवायचे आणि त्यांचा सगळ्यांच्या समोर अपमान करायचे विजय सरांचा. आणि मग प्रत्येक वेळी अपमान झाला तर आपल्याला वाईट वाटतं ना. सो त्यांना ते सहन होत नव्हतं, पण काय करायचं, पर्याय नव्हता. त्याच्यामुळे ते सहन करत गेले. पण एका दिवशी त्यांना सहन नाही झालं. एका दिवशी परत मॅनेजरने सगळ्या लोकांना बोलवलं. बाकीचे लोक पण होते, बाकीच्या लोकांनी कामं केली नव्हती, त्यांना काहीच बोलले नाहीत. ह्यांनी सगळे कामं केले तरी पण सगळ्यांच्या समोर त्यांचा परत एकदा अपमान केला, ह्युमिलिएट केलं. आता मात्र विजय सरांना खूप त्याचा त्रास झाला. त्यांना तो सहन करता येणार, त्यांना खूप राग आला आणि रागाच्या भरात ते मॅनेजरला खूप वाईट शब्दात बोलून गेले आणि ते म्हटले की आजच्या आज मी रिझाईन करतोय. सो त्यांचं म्हणणं असं होतं की हे मॅनेजर तू पण गेला खड्ड्यात, कंपनी पण गेली खड्ड्यात, आजच्या आज मी रिझाईन करतोय. आणि मग रिझाईन केल्यानंतर मात्र त्यांना खूप भारी वाटलं की अरे आपण फायनली, मॅनेजर माझा रोज अपमान करायचा, मी पण आता त्याचा अपमान कसा केला, त्याची लायकी कशी दाखवून दिली. मनातल्या मनात ते खुश होते. आणि मग त्या मीटिंगमधनं बाहेर आले. इमिडिएटली लगेच त्यांनी राजीनामा आपल्या ईमेलवर लिहिला, राजीनामा सबमिट केला. आणि घरी येताना मात्र ते खूप खुश होते की बघा मी आता कसं त्याचा अपमान केला, त्यांना भारी वाटायला लागलं. आणि ते म्हटले की बरेच वर्ष माझ्या मनात होतं की आपण काहीतरी स्वतःचा बिझनेस केला पाहिजे, दिस इज द राईट टाइम. मी एक 4 ते 5 लाख रुपये सेव्हिंग करून ठेवलेत, चला मी आता बिझनेस तयार करतो, माझा बिझनेस सुरू करतो, किती वेळ गुलामी करायची. आणि मग दुसऱ्या दिवसापासून त्यांनी त्यांचा बिझनेस जो होता, मनामध्ये आयडिया होती, त्याच्यावर काम करायला चालू केलं. आपले 5 लाख रुपये जे काही सेव्हिंग होते ते सगळे त्या बिझनेसमध्ये लावले. आणि तो महिना होता मार्च 2020. तुला आठवत असेल, कोरोना चालू झाला, नोकरी गेली होती, 5 लाख रुपये पण त्या बिझनेसमध्ये सगळे गेले. आणि त्यानंतर मला विजय सर म्हटले की त्यानंतर सर पुढची 2 वर्ष माझी इतकी वाईट होती की माझ्या घराचं EMI साठी मला पैसे लागत होते, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागत होते. आणि प्रत्येक मित्रासमोर मी हात पसरत होतो, प्रत्येक व्यक्तीला विचारत होतो की मला तुम्ही पैसे द्या, तुम्ही पैसे द्या. किती अपमानास्पद परिस्थिती असेल ना माझी. पण काही पर्याय नव्हता, EMI चुकवायचे होते, मुलांच्या शिक्षणाची काळजी घ्यायची होती. माझ्या एका रिॲक्शनमुळं माझं फक्त नुकसान नाही झालं, माझ्या फॅमिलीचं नुकसान झालं. आणि 2 वर्ष मला स्ट्रगल करायला लागलं. आणि त्याच्यामुळे सर मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही जर अगोदर 2-3 वर्ष मला भेटला असता, मला ही कॉन्सेप्ट कळली असती, तर मी रिॲक्शन न देता रिस्पॉन्स दिला असता. सर त्यावेळी माझ्याकडे बरेच ऑप्शन होते. विजय सर म्हटले सर त्यावेळी मी शांतपणे विचार करायला पाहिजे होता की मला काय होतं, मॅनेजर त्रास देतोय, माझ्याकडे ऑप्शन काय आहे. तर मी माझ्या सिनियर मॅनेजमेंटला बोललो असतो ना की हे मॅनेजर मला त्रास देतोय, इमिडिएटली त्यांनी मला दुसऱ्या टीममध्ये ट्रान्सफर केलं असतं. पण त्याचा पण मी विचार केला नाही. माझ्या मित्रांना पण मी बोलू शकलो असतो की माझा मॅनेजर मला त्रास देतोय, तुमच्या कंपनीमध्ये माझ्यासाठी जागा आहे का शोधा,
मी माझा रेझ्युमे तुम्हाला पाठवतो. माझ्या मित्रांनी पण मला चांगला जॉब शोधला असता, पण मी ते पण केलं नाही. रागाच्या भरात एकच निर्णय घेतला, पुढच्या परिणामांचा विचार न करता मी इमिडिएटली रिझाईन केलं. ती माझी प्रतिक्रिया होती आणि ते केल्यामुळं मला आणि माझ्या फॅमिलीला पुढचे 2 वर्ष अपमानास्पद परिस्थितीमध्ये वेळ घालवावा लागला. आणि त्याच्यामुळे मला वाटते की रिॲक्टिव्हिटीमधनं रिस्पॉन्समध्ये जाणं गरजेचं आहे. आणि इमोशनल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे मला कळलं आणि अगोदरच कळलं असतं तर खूप फायदा झाला असता. तर हे मात्र निश्चित होते की लोकांना ह्या वर्कशॉपमुळे रिॲक्टिव्हिटी वर्सेस रिस्पॉन्सच्या त्यांना कळते की आतापर्यंत आपण किती चुका केल्यात. बऱ्याच वेळा आपण आपला इमोशनल रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातामध्ये देतो. आणि मग एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, इफ यू गेट ट्रिगर्ड इझिली यू कॅन बी मॅनिप्युलेटेड इझिली. ज्या व्यक्तीला लगेच राग येतो त्याला बाकीचे लोक इझिली मॅनिप्युलेट करू शकतात. आणि मग हे लोकांना आता कळते की त्यांनी आतापर्यंत काय चुका केल्या. आणि दुसरं एक फॅक्ट काय कळतो, बऱ्याच वेळा लोक ना समाजाला दोष देतात, आपल्या सर्कमस्टान्सेसना दोष देतात. पण इमोशनल इंटेलिजन्स शिकताना लोकांच्या लक्षात येतं की अरे काही गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, काही गोष्टी माझ्या कंट्रोलच्या बियॉन्ड आहेत, बियॉन्ड माय कंट्रोल, आय कॅन नॉट डू एनिथिंग अबाउट इट. पण काही गोष्टी तर माझ्या कंट्रोलमध्ये आहेत. माझ्या इमोशन्स ओळखणं, दुसरा किती पण ट्रिगर करू दे, स्वतःचा इमोशनल रिमोट कंट्रोल आपल्या हातामध्ये ठेवणं, आपल्याला शांत ठेवणं आणि एक थॉटफुल रिस्पॉन्स देणं हे किती महत्त्वाचं आहे हे लोकांना कळत जातं. आणि त्याच्यामुळे त्यांना तो मार्ग दिसतो. मी प्रत्येक वेळी निखिल जर हेच म्हटलं की माझ्या आयुष्यामध्ये जे काय घडायला लागले चुकीचं त्याला समाज रिस्पॉन्सिबल आहे, देश रिस्पॉन्सिबल आहे, लोक रिस्पॉन्सिबल आहेत, तर मी ग्रो होणारच नाही ना. पण मी जर जबाबदारी माझ्यावर घेतली, माझ्या कंट्रोलमध्ये काय आहे हे बघितलं तर इझिली मला ग्रो करता येतं. मला वाटतं हे काही मुद्दे लोकांना कळलेत आणि त्याच्यामुळे लोकांच्या आयुष्यामध्ये खूप बदल झालेत. आणि त्यांच्या आयुष्यातले हे बदल बघून म्हणजे आणखीन एक सांगायची गोष्ट म्हणजे नातेसंबंध लोकांचे खूप सुधारलेत. बऱ्याच फॅमिलीज पण आल्या होत्या, नवरा बायको अशी 2 लोक त्या वर्कशॉपमध्ये होती. त्यात त्यांना एम्पथीचं महत्त्व कळलं, दुसऱ्याचा पर्स्पेक्टिव्ह समजून घेणं महत्त्वाचं असतं हे कळलं. आणि याच्यामुळे त्यांचे नातेसंबंध खूप चांगले झालेत. आणि हे जेवढे फीडबॅक मला ऐकायला मिळतात एक साधारण 7-8 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर लोक फोन करून सांगतात की सर त्या विषयाचा खूप फायदा होतोय. सो हे ऐकताना परत एकदा समाधान मिळतं. ज्या कामासाठी आपण हा प्रवास चालू केला होता ते काम आता होताना दिसतंय, त्याचे रिझल्ट्स लोकांना दिसत आहेत आणि त्याच्यामुळे खूप भारी वाटतं. 7 वर्षापूर्वी जेव्हा तू हा प्रवास चालू केलाय, 18-19 असं धरूया, मग तू स्वतःमध्ये असं काय फरक तुला जाणवलाय की जसं तू तुझं रुटीन वाईज सांगितलंस तर ते आणि थोडं सोयीस्कर राहील की 19च्या पूर्वीचं तुझी मानसिकता आणि आज 2025 पर्यंत तू जेव्हा ॲज अ ट्रेनर म्हणून काम करतोय किती चेंज झालंय आणि तू स्वतःकडं मिरर इमेज मध्ये कसं बघतोस? सो मी 2-3 गोष्टी माझ्यामध्ये बदल झाल्या हे सांगेल. तर सगळ्यात पहिलं काय व्हायचं, UPSCचा अभ्यास सुरुवातीला करताना एनर्जी खूप हाय असायची. सो सुरुवातीला अभ्यासामध्ये मजा यायची. पण त्याच्यानंतर ना 2017-18 मध्ये जेव्हा 3रा-4था अटेम्प्ट होता तेव्हा ओझं वाटायला लागलेलं, अभ्यास म्हणजे ओझं वाटायला लागलेलं आणि भीती खूप होती. तिथं प्रेम नव्हतं. अगोदर ते खूप एक्साइटमेंट होती, 4 वर्षात ती एक्साइटमेंट सगळी निघून गेली, तिथं भीतीनं रिप्लेस केलं. त्याच्यामुळं ना मला दुपारी खूप झोप यायची. मी सियाकमध्ये असताना ते ठरलेलं असायचं की दुपारी 2 तास तरी 1.5 ते 2 तास झोपायचं. सो तिथं मला झोप यायची खूप. पण 2000 ही गोष्ट आहे 16-17ची, 2 वर्ष ज्यावेळी मी तिथं अभ्यास करत होतो किंवा थोडा 18चा भाग, दुपारी झोपावंच असं मला एक कंडिशनिंग झालं होतं की दुपारी झोप पाहिजे. त्याच्यानंतर मात्र निखिल ज्यावेळी मी इमोशनल इंटेलिजन्स वाचायला सुरुवात केली, कोरोनामध्ये ज्यावेळी मी घरी होतो, मी दिवसभर काम करत बसायचो. मला अजिबात कंटाळा यायचा नाही. बिकॉज राईट दिस टाइम आय वॉज डुईंग दॅट थिंग विच आय लव्ह दी मोस्ट. सो आपली आवडणारी गोष्ट जेव्हा आपण करायला लागतो ना, मग तिथं झोप येत नाही, मग तिथं टेन्शन येत नाही, तिथं फ्रस्ट्रेशन येत नाही. एव्हरी डे बिकम्स अ ब्युटिफुल डे, बिकम्स अ मिनिंगफुल डे. सो आता बदल काय झालाय की जे मला माहिती आहे मी हे का करतो, मला माहिती आहे की इमोशनल इंटेलिजन्सचा जितका मी अवेअरनेस स्प्रेड करू किंवा जितक्या जास्त लोकांच्यापर्यंत घेऊन जाऊ, मला एक कळले की लोकांना इनर पीस खूप महत्वाचे. लोकांना इनर पीस महत्वाचे ते त्यांना लवकर लक्षात येत नाही, हळूहळू लक्षात येतं की अल्टिमेटली ईच अँड एव्हरी पर्सन ऑन दी वर्ल्ड इज लुकिंग फॉर इनर पीस. पण त्याला प्रायोरिटाईज करत नाही. प्रायोरिटाईज केलं इनर पीसला ना तर आपोआप प्रत्येक व्यक्ती जर आतून शांत झाला तर तो भांडणं करणार नाही, कुणासोबत आर्ग्युमेंट करणार नाही, तो युद्ध करणार नाही, तो हिंसा करणार नाही. आणि प्रत्येक व्यक्ती जर आतून शांत आणि समाधानी आणि आनंदी झाला तर जग आनंदी होईल. मला एक लक्षात आलं की इमोशनल इंटेलिजन्सचा वापर करून प्रत्येक व्यक्तीची आपण इनर पीस ही प्रायोरिटी आहे त्यांना जर समजलं तर वर्ल्ड पीस, जागतिक शांतता ही खूप महत्वाची आहे हे असं मला वाटतं. त्याच्यामुळं तो एक बदल तर घडवायचा होता आपल्याला आणि तो होताना मला दिसतोय, प्रायोरिटी होताना दिसते.
सो दुसरी गोष्ट सगळ्यात पहिले तर माझं रुटीन ह्या पद्धतीने चेंज झालं की मी जे करतो ते मिनिंगफुल आहे, त्याचा खूप मोठा प्रभाव आहे. त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी मी चार्जअप असतो. प्रत्येक दिवशी मला तो एक मिनिंग वाटतं की आजच्या दिवशी आपण काहीतरी चांगलं काम करणार आहोत. सो एव्हरी डे इज बिकमिंग मिनिंगफुल नाव. एव्हरी डे आय फील दॅट देर इज अ लॉगर पर्पज, लार्जर पर्पज फॉर विच आय एम वर्किंग. त्याच्यामुळे आतनं एनर्जी येते. हा एक बदल झालाय. आणि दुसरा इमोशनल इंटेलिजन्समुळे काय बदल झालाय हे मी तुला सांगू शकतो. सो मी असा व्यक्ती आहे की ज्याला खूप राग येतो. कोल्हापूरमधले आपली लोक म्हणजे जरा काहीतरी झालं की आपण लगेच भांडणं, पोरांना बोलवा, मारामारी करा, त्याला दाखवतोच. अशी आपले स्वभाव किंवा अपब्रिंगिंग आपलं पहिल्यापासून असं झालं की कोल्हापूरचे लोक भारी आहेत, प्रेमळ आहेत. पण जर एखादा व्यक्ती काहीतरी ट्रिगर केला आपल्याला तर त्याला मार पण तितकाच खावा लागतो. सो मला राग तर खूप यायचा. पण ज्यावेळी मी हा अभ्यास करायला सुरुवात केला मला असं लक्षात आलं की मी स्वतःला हा प्रश्न विचारायचो की माझा इमोशनल रिमोट कंट्रोल माझ्या हातामध्ये आहे का दुसऱ्याच्या हातामध्ये मी देतोय. आणि त्याच्यामुळे ना जे फ्रस्ट्रेशन क्रिएट व्हायचं लोकांच्यामुळे ते फ्रस्ट्रेशन खूप कमी झालं. ज्या अपेक्षा लोकांच्याकडून होत्या की असंच केलं पाहिजे. सोपी गोष्ट म्हणजे व्हॉट्सअपच्या माझ्या मेसेजचा एखाद्या व्यक्तीने रिप्लाय नाही दिला तर मी ट्रिगर व्हायचो. मला खूप फ्रस्ट्रेटेड फील व्हायचं, राग यायचा. आता येत नाही. तर मी ऍक्सेप्ट केले की ठीक आहे, लोक आहेत, त्यांना द्यायचं तेवढं देतील. मी माझं मनस्थिती का खराब करायची. त्याच्यामुळे आता माझ्यासाठी काय बदल झाला की मी लोकांच्यामुळे अगोदर माझा मूड खूप खराब करून घ्यायचो. आता मी माझा मूड अजिबात खराब करून घेत नाही. आणि कितीही गंभीर प्रसंग आला तर मी डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करतो. आणि तू जो प्रश्न विचारलास की बदल काय झालाय, बदल हा झालाय की प्रत्येक दिवस मिनिंगफुल आहे, पर्पजफुल आहे. आजच्या दिवसामध्ये मी लोकांशी बोलणार आहे आणि मी लोकांशी बोलल्यामुळं फक्त त्यांच्यावरच नाही त्यांच्या फॅमिलीवर पण प्रभाव पडणार आहे हे माहीत असल्यामुळं एव्हरी डे फील्स लाईक की दिस इज अ मिनिंगफुल डे. आणि सेकंड माझ्यावर पण खूप प्रभाव झालाय. जो आधी मी खूप इझिली ट्रिगर व्हायचो आता ते थोडंसं प्रमाण कमी झालंय आणि त्याच्यामुळे मला खूप फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसऱ्या लोकांच्यामुळं आपण आपला मूड खराब नाही करायचा हे कळल्यामुळं खूप चांगल्या रीतीनं काम करता येतं, सोप्या रीतीनं काम करता येतं, गोष्टीने हँडल करता येतं. सो दिस इज द चेंज फ्रॉम माय साईड. UPSC तयारी थांबवून इमोशनल इंटेलिजन्सचा ट्रेनर किंवा अशा संदर्भात लाईफ एक्सप्लोर करायची, आपल्याला जे आवडतंय ते शोधायचं, हे सगळं करताना घरातल्यांचा पाठिंबा कसा होता किंवा तेच सगळ्यात महत्वाचं आहे ना की त्यांनी सपोर्ट केला तर गाडी पुढे जाणार आहे, फायनान्शियली पण मॉरली पण. घरच्यांचा सपोर्ट खूप चांगला होता म्हणून तर मला हे करता आलं. कारण इमोशनल इंटेलिजन्स ट्रेनर होणं हा काही ट्रॅडिशनल करिअर ट्रॅक नाही. आणि महत्वाचं काय झालं होतं मी 12वी झाल्यावर माझ्या मम्मीची इच्छा होती की तू कुठला तरी प्रोफेशनल कोर्स कर, बीटेक कर, इंजिनिअरिंग कर, ज्याच्यामुळे तुला एक ऑप्शन बी असेल. पण तरी पण त्यांना विरोध करून मी म्हटलं की मला BA करायचं आहे, मला आर्ट्स करायचं आहे. सो त्यावेळी पण मम्मीचा विरोध होता, पप्पांचा सपोर्ट होता. मी केलं ते. आणि आता 2018मध्ये 8 वर्षानंतर मी म्हणत होतो की आता मी UPSCचा अटेम्प्ट देणार नाही. माझे 2 अटेम्प्ट शिल्लक होते, मी देणार नाही आणि मला इमोशनल इंटेलिजन्स ट्रेनर व्हायचा आहे. तो डेफिनेटली त्यांच्यासाठी एक शॉक होता. कारण जसं प्रत्येक UPSC ॲस्पिरंट मनातल्या मनात IAS झालेला असतो ज्यावेळी तो पहिला फॉर्म भरतो, तसंच आईवडिलांना पण अपेक्षा असतात की आपला मुलगा IAS होणार आहे. त्यांना पोटेन्शियल पण दिसत होतं. सो त्यांचं असं म्हणणं होतं की तू आणखीन काही अटेम्प्ट्स दे, कशाला इमोशनल इंटेलिजन्स ट्रेनिंग करतोय. पण त्यांनी त्यांचं मत माझ्यावर कधी लादलं नाही. त्याच्यामुळे बरेच लोक मला तो विचारतात की आई वडील तुम्हाला काय बोलत नाहीत का. सो लकीली त्यांनी मला ती स्पेस दिली की त्यांच्या अपेक्षा त्यांनी माझ्यावर लादल्या नाहीत. त्याच्यामुळे मला व्यवस्थित माझं काम करता आलं. फायनान्शियली पण त्यांचा सपोर्ट होता. त्यांनी कधीच पैसे तुला आम्ही इतके दिलेत आणि तू आता परत मागायला असं कधी नव्हतं. पण मी पण माझा एक फायनान्शियल इंडिपेंडन्स तयार केला आणि त्याच्यामुळं मला चांगल्या रीतीनं काम करता आलं. समजा माझ्या पालकांचा याला विरोध असता, कशाला हे करतोय, काय करायचं गरजेचं आहे आणि अटेम्प्ट दे, त्यांनी जर लादला असतं तर कदाचित मला इतक्या चांगल्या रीतीनं इमोशनल इंटेलिजन्सची जर्नी करता आली नसती. कारण हा ट्रॅडिशनल करिअर ट्रॅक नाही. सो त्यांचा सपोर्ट होता की ठीक आहे तुला करायचं असेल तर तू कर, आमचा सपोर्ट आहे. आणि तो मोरल सपोर्ट, फायनान्शियल बाजूला ठेवा, मोरल सपोर्ट खूप महत्वाचा होता. तो नसता तर माझी जर्नी खूप वेगळ्या रीतीला गेली असती. तो असल्यामुळं खूप तो प्रवास सुखकर झाला असं मला वाटतं. महत्वाच्या मुद्द्याकडे येताना जेव्हा तू भावनिक बुद्धिमत्तेच्या संदर्भानं काम करतो इतकी वर्ष किंवा कॉर्पोरेट्समध्ये तुला ते तिथले जे सेशन बद्दल एक वेगळं श्रेय दिलं जाते, तू ज्या पद्धतीनं ते सेशन कंडक्ट करतोय, तर आपल्या प्रेक्षकांना जर तुझ्यापर्यंत पोहोचायचं असेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोक तुझ्यापर्यंत कशी पोहोचू शकतील हे थोडंसं. येस, थँक्यू फॉर दिस इम्पॉर्टंट क्वेश्चन. सो आपलं काम 2 भागामध्ये चालतं. एक तर आपण ग्रुप वर्कशॉप्स घेतो आणि आपली काही एक ऑनलाईन आपण कम्युनिटी तयार केलेली आहे.
सो ग्रुप वर्कशॉप म्हणायचं तर मोस्टली आपण कॉर्पोरेट वर्ल्डसोबत काम करतो. ज्या कंपनी आहेत त्यांच्याकडे ऑलरेडी लर्निंग अँड डेव्हलपमेंटचं बजेट असतं, कंटिन्युअस ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीज चालू असतात. तर मी लिंक्डइनवर खूप ॲक्टिव्ह आहे. लिंक्डइनवर कंटिन्युअसली पोस्ट करत असतो माझे अपडेट्स, आर्टिकल्स. त्याच्यामुळं जर आपले जे व्ह्युअर्स आहेत ते कदाचित एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतील, तिथं याचं कार्यशाळा घेतली तर त्यांना फायदा होईल असं वाटत असेल तर दे कॅन रीच आउट टू मी थ्रू लिंक्डइन. आशिष गुरव असं जर सर्च केलं लिंक्डइनवर माझा इझिली त्यांना माझी प्रोफाईल मिळून जाईल. दुसरी जे इन जनरल असे आपली लोक आहेत आपल्या भागातली ज्यांना इमोशनल इंटेलिजन्स विषयी क्युरिओसिटी आहे, बरेच लोक आहेत बरं का. आपण रिसेंटली 11 days इमोशनल इंटेलिजन्स चॅलेंज केलं, त्याच्यामध्ये खूप लोक आली, लोकांना क्युरिओसिटी आहे इमोशनल इंटेलिजन्स काय जाणून घेण्यासाठी. सो त्यांच्यासाठी आपण एक हार्ट अँड माइंड कलेक्टिव्ह अशी एक ऑनलाईन कम्युनिटी तयार केलेली आहे. बऱ्याच माझ्या सेशन्समध्ये मला अशी लोक भेटतात की ज्यांना हा विषय खूप मनापासून आवडलेला असतो आणि त्यांच्या मनामध्ये तळमळ असते की त्यांना त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स ग्रो करायचा आहे. सो अशा लाईक माइंडेड लोकांना एकत्रित घेऊन आपण एक ऑनलाईन कम्युनिटी तयार केलेली आहे ज्याचं नाव आहे हार्ट अँड माइंड कलेक्टिव्ह. सो तिथं आपण प्रत्येक शुक्रवारी सकाळी 7 वाजता झूमवर भेटतो. साधारण 50 मिनिटाचं आपलं सेशन असतं. सो मग त्याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्सच्या रिलेटेड छोट्या छोट्या कॉन्सेप्ट्स आपण घेतो. ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून किंवा स्टोरीजच्या माध्यमातून आपण नवीन नवीन इमोशनल इंटेलिजन्सचे डायमेन्शन्स ओपन करतो, लोकांना होमवर्क देतो. सो ज्यांना क्युरिओसिटी आहे इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय, आणखी मला जाणून घ्यायला आवडेल, ज्यांना एका लाईक माइंडेड ग्रुपचा भाग बनायचा आहे, त्या लोकांच्यासाठी आपण ही ऑनलाईन कम्युनिटी बनवलेली आहे. सो टू आन्सर युअर क्वेश्चन, ज्यांना कॉर्पोरेट वर्कशॉप्स घ्यायचे आहेत, लिंक्डइन प्रोफाईल माझी आहे, आशिष गुरव नाव सर्च केलं तर चालेल. आणि ज्यांना इन जनरल इमोशनल इंटेलिजन्स विषयी क्युरिओसिटी आहे, they can again reach out to me through LinkedIn and ask more about the Heart and Mind Collective community. अगदी आपण फर्स्ट एपिसोड पासून बघत आलेलो आहोत की आपल्या सामान्य आयुष्यामध्ये वेगळे वेगळे प्रश्न असतात प्रत्येकाचे, पण स्वतःला ओळखावं किंवा स्वतःचा शोध घ्यावा असं प्रत्येकाची एक धडपड असते. काही जणांना तो रस्ता खूप कमी वेळात सापडतो आणि काही जणांना खूप आयुष्य जाते. तर मला असं प्रत्येक वेळी वाटत आलं की किंवा दादाबरोबर बोलताना की त्याला ज्या पद्धतीचं काम करायचं आहे त्याला माहिती आहे स्वतःची ओळख काय आहे किंवा स्वतः तू कोण आहे त्याला माहिती आहे. तर हीच उत्सुकता होती आणि ही तुमच्या समोर मांडायची तू संधी दिलीस आणि तू आलास त्याबद्दल धन्यवाद. येस, थँक्यू सो मच निखिल. सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी हीच तळमळ होती की इमोशनल इंटेलिजन्स हा विषय जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि तो आणखी एक मोठा प्लॅटफॉर्म मला दिला असं मला वाटतं. या आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून बरीच लोक इमोशनल इंटेलिजन्स हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतील, त्यांची क्युरिओसिटी नक्कीच वाढली असेल. आणि तुम्ही आणि प्रशांत दादांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. आय एम शुअर की याच्यामुळे बऱ्याच लोकांना हा विषय माहिती होईल, ते याच्यावर काम करतील आणि जग आणखीन सुंदर होणार आहे विथ दिस पॉडकास्ट. थँक्यू.